नमस्कार सांगलीकर, मी कृष्णा शिंदे. मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ओप्पो रेनो 15 प्रो मिनी आणि विवो V70 इलाइट. तर तुम्हाला गेमिंगसाठी आणि तुम्हाला कॅमेरासाठी जर मोबाईल हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहे. कारण ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की विवोमध्ये आणि फीचर्स काय आहेत आणि रेनोमध्ये जर बघायला त्याचे फीचर्स वगैरे काय आहे. तर तुम्ही एकदम कन्फ्यूज असाल की कॅमेरामध्ये कुठला मोबाईल किंवा कुठला मोबाईल नको आहे. व्हिडिओसाठी असू दे, फोटोग्राफीसाठी असू दे, तर तुम्ही गेमिंगसाठी यूज करणार पबजी बीजीएमआय वगैरे जर खेळत असेल तर तुम्हाला एकदम फास्ट अँड फ्लुएंटशी बघायला मिळणार आहे. त्या दोन्ही मोबाईलमधला कंपॅरिझन हा फक्त व्हिडिओ त्यांच्यासाठीच बघायला मिळणार आहे. ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे 3.5x चा टेलिफोटो कॅमेरा लेन्स. आणि तेच तुम्ही विवो V70 इलाइट मध्ये जर बघा गेला तर त्यामध्ये फक्त मिळणार आहे तुम्हाला 3x चा टेलिफोटो लेन्स. आणि जर हा मध्ये बघा गेला 3.5x चा टेलिफोटो लेन्स आणि 3x मध्ये जर कंपेअर केला तर तुम्हाला DSLR लेवलचा फोटो निघणार आहे. म्हणजे फक्त ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये दोन्ही ब्रँडच्या मोबाईलला जर बघितला तर झुमिंग मध्ये पण सुद्धा खूप फरक आहे. ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये बघा मिळणार आहे तुम्हाला 120x मॅक्स झूम मध्ये बघा मिळणार आहे. त्याच तुम्ही विवोची V70 इलाइट मध्ये जर बघा गेला तर त्यामध्ये फक्त तुम्हाला 100x झुमिंग बघा मिळणार आहे. पण रेनोच्या ज्या सिरीज मध्ये बघताय पण त्या रेनो सिरीज मध्ये तुम्ही त्या फोटो वगैरे जर घेताय तर त्यामध्ये तुम्हाला एकदम अल्ट्रा क्लिअर आणि स्टेडी व्हिडिओ मध्ये बघा मिळणार आणि फोटो सुद्धा एकदम शार्प आणि क्रिस्टल क्लिअर मध्ये बघा मिळणार आहे. आणि व्हिडिओ मध्ये जर बघा गेला तर इलाइट मध्ये जर बघितला तर तुम्हाला 15x चा व्हिडिओ झूमिंग बघा मिळते. पण रेनो 15 प्रो मध्ये जर बघा गेला तर तुम्हाला 18x चा मॅक्स झूमिंग बघा मिळते व्हिडिओग्राफीमध्ये. आणि ती पण तुम्हाला 4K 60 fps विच HDR मध्ये तुम्ही चालू करू शकता रेनो 15 प्रो मध्ये. तेच तुम्ही व्हिडिओमध्ये जर स्विचिंग वगैरे करत असेल की एक टायमाला फ्रंट आणि बॅक मध्ये व्हिडिओ घेत असेल तर V70 इलाइट मध्ये पॉसिबल नाही आहे. पण तुम्ही रेनो 15 प्रो मध्ये जर व्हिडिओ जर बघा गेला तर तुम्ही फ्रंट जेव्हा व्हिडिओ घेता त्या टायमाला तुम्ही बॅक मध्ये एकदम सीमलेसली स्विच करू शकता. हा ऍडव्हान्टेजेस आहे त्या दोन्हीच्या ह्यामध्ये. कॅमेरामध्ये बघितला तुम्हाला एकदम मेजर इश्यूज बघायला मिळणार आहेत. मेजर चेंजेस आहेत कॅमेरामध्ये दोन्ही मोबाईलमध्ये. पण कॅमेराचा लेन्सेस आणि त्या मेगापिक्सल मध्ये खूप फरक आहे. इथं आपल्या विवोच्या मोबाईल मध्ये जर बघा गेला तर तुम्हाला 50 आणि 8 मेगापिक्सलचा कॅमेरा बघायला मिळतो. तीच आपल्या ओप्पो रेनो 15 प्रो मध्ये जर बघा गेला तर ह्यामध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड क्लिअर मेन कॅमेरा बघायला मिळणार आहे. आणि 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड असं तुम्हाला 50 आणि 200 मेगापिक्सलचा कॅमेरामध्ये बघायला मिळणार आहे. पण विवोमध्ये जर बघा गेला तर फक्त तुम्हाला 50 आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरामध्ये बघायला मिळणार आहे. ते तुम्ही सेल्फी कॅमेरा जर बघा गेला सेल्फी कॅमेरा दोन्हीला जर सेमच आहे. 50 मेगापिक्सलचा विवोला पण सेल्फी कॅमेरा आहे आणि रेनोला जर बघा गेला तर त्याला पण 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पण त्यामध्ये सुद्धा एकदम चेंजेस आहे. रेनो 15 प्रो मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे 100 डिग्रीचा FOV म्हणजे फील्ड ऑफ व्यू. ते तुम्ही विवो मध्ये जर बघा गेला तर तुम्हाला 92 डिग्रीचा FOV बघायला मिळणार आहे. जे की तुम्हाला जास्त वाईडर कॅप्चर करायला बघितला असेल तर तुम्हाला फक्त ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये तुम्ही घेऊ शकता. जास्त फ्रेंड्स वगैरे असेल तर तुम्ही पार्टीज वगैरे जर बाहेर फिरा वगैरे जर गेला असेल तर तुम्हाला एकदम बेस्ट बघायला मिळणार म्हटलं ओप्पो रेनो 15 प्रो मिनी. गेमिंगसाठी पण मोबाईल हवा असेल तर हा मध्ये पण तुम्हाला दोन्ही मध्ये सुद्धा एकदम बेस्ट सेगमेंट मध्ये मोबाईल तुम्हाला बघायला मिळतो. यामध्ये विवोच्या V70 इलाइट मध्ये जर तुम्ही बीजीएमआय वगैरे जर गेमिंग करत असेल तर तुम्हाला 90 FPS मॅक्स सपोर्ट करतो. पण ज्या टायमाला तुम्ही रेनोच्या 15 प्रो मिनी मध्ये जर गेमिंग करत असेल पबजी लवरसाठी असू दे ना बीजीएमआय लवरसाठी असू दे तुम्हाला 120 FPS मध्ये मॅक्स झूमिंग बघायला मिळणार आहे. FPS मध्ये जर बघायला तर खूप फरक आहे. आणि V70 इलाइट मध्ये जर बघा गेला तर हा मध्ये जर जो काही FPS तुम्हाला प्रोव्हाइड करते फक्त 90 मध्ये प्रोव्हाइड करते आणि तुम्हाला ती पण एक्स्ट्रीम लेवलच प्रोव्हाइड करते. पण तुम्ही रेनो 15 प्रो मध्ये जर करायला गेला तर एक्स्ट्रीम प्लस मध्ये तुम्हाला गेमिंग करायला आणि ती पण 120 FPS विदाउट लॅग एक्सपिरियन्स. आणि ते जर अँड्रॉइड स्कोर जर बघा गेला तर V70 इलाइट तुम्हाला 17 लाखचा मिलियन पर्यंत अँड्रॉइड स्कोर प्रोव्हाइड करतो. पण तुम्ही जर रेनो 15 प्रो मध्ये जर गेमिंग करत असाल त्याचा अँड्रॉइड स्कोर बघत असेल तर तुम्हाला 20 मिलियन प्लस तुम्हाला त्या लॅक मध्ये तुम्हाला अँड्रॉइड स्कोर